कोल्हापूर जवळचं एक छोटंसं गाव. त्या गावात राहायची एक वृद्ध आई, सावित्रीबाई. डोळ्यात प्रेम, चेहऱ्यावर काळाने उमटलेली रेघरेषा किंवा सुरकुत्या, पण मनात एकच वेदना. माझी लेकरं माझ्यापासून दूर जात आहेत. तिची 2 मुलं. मोठा मुलगा अमर शहरामध्ये नोकरीवर, लहान मुलगा समीर परदेशामध्ये स्थायिक. लग्न, संसार, करिअर सगळ्यात गुंतलेले. आईला फोन कधी आठवली तर 2 मिनिटांचा, आणि भेट वर्षातून एकदा, तेही कधी कधी नाही. एक दिवस सावित्रीबाईच्या अंगात ताप होता. खोकला वाढला, छातीत दुखायला लागलं. शेजारीन मंगला तिला हॉस्पिटलला घेऊन गेली. डॉक्टरांनी रिपोर्ट बघून शांतपणे सांगितले, आईची खूप काळजी घ्यावी लागेल. हृदय कुमकुवत झालं आहे, ताण देऊ नका. मंगलाने मुलांना फोन केले. समीरने सांगितलं, मी प्रोजेक्टमध्ये अडकलेलो आहे. अमरने सांगितलं, मी येतोय, पण 2-3 दिवस लागतील. आई शांत. तिला कोणावर राग नव्हता, फक्त एकच वाक्य म्हणाली, माझी मुलं सुखात असली की मला सगळं मिळालं. आईची शेवटची इच्छा. त्या रात्री आईने मंगलाचा हात धरला. मंगला, माझ्या 2 मुलांना सांग, मी रागावले नाही. फक्त माझ्या लेकरांना सांग, आईला भेटायला वेळ कधी कधी काढत जा. आई थांबते, खूप थांबते. मंगला रडू लागली. 2 दिवसांनी अमर गावात पोचला. घरात शुकशुकाट. आई शांत झोपलेली, शेवटच्या श्वासासोबत सगळं सांगून गेली होती. अमरच्या हातून आईचा फोटो पडला. त्याच्या ओठून शब्दही निघत नव्हते. आई, एक फोन केला असता तरी मी धावत आलो असतो. शेजारी कुजबुजत होते. आई फक्त मुलांना शेवटचं एकदा पाहू इच्छित होती. अंत्यसंस्काराच्या वेळी समीरचा व्हिडिओ कॉल आला. स्क्रीनवरून रडत रडत म्हणाला, आई माफ कर, मी येऊ शकलो नाही, पण मला तुझं प्रेम कायम आठवेल. अमरने फोन खाली ठेवला. त्याला आज पहिल्यांदाच जाणवलं, आई फक्त काळजी मागत होती, वेळ मागत होती, आणि आपण तिला वर्षातून 2 दिवसही देऊ शकलो नाही. आईचं प्रेम समुद्रासारखं असतं. त्या कधी मागत नाहीत, न पैसे न भेटवस्तू, फक्त 2 शब्द, कशी आहेस आई, आणि 2 मिनिटांचा वेळ. पण आपण त्या 2 मिनिटांसाठी कधी कधी खूप उशीर करतो. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.